हॉटेलमध्ये मिळणारा नान छान मऊ लुसलुशीत असतो, पण तो घरी करायचं म्हणलं की चिवट होतो, वातड होतो. त्यात आपल्या घरी तंदूर नसतो. तर आज आपण तंदूरचा वापर न करता साध्या तव्यावरच अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा तंदुरी नान कसा करायचा ते बघणार आहोत. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण अजिबात तंदूरचा वापर न करता तंदुरी नान कसा करायचा ते बघणार आहोत. बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो, तिथला नान आपल्याला आवडतो, छान खुसखुशीत तरी सुद्धा मऊसूत असतो. पण घरी करायचं म्हटलं की बऱ्याचदा तो असा चिवट होतो किंवा असा खेचल्यासारखा वाटतो. आणि मुख्य म्हणजे आपल्याकडे तंदूर नसतो, तर आपल्याला त्याला गॅसवरच कसं करता येईल ते आपण बघणार आहोत. असा व्यवस्थित मस्त स्मोकी फ्लेवर असलेला तंदुरी नान. आणि इथं आपण नानचे दोन प्रकार बघतोय. एक तर साधा नान ज्याला कलोंजी वगैरे लावलेली असते, आणि दुसरा गार्लिक नान करतोय, मस्त लसणाचा फ्लेवर असतो. दोन्ही प्रकार बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला नानसाठी लागणारं पीठ मळून घ्यायचं आहे. तर नानचं जे पीठ आहे ते शक्यतो परातीमध्येच भिजवायचं, म्हणजे ते नीट मळता येतं. तर परातीवर मी एक चाळणी ठेवली आहे. त्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे 2 कप मैदा. यामध्ये घालायचं आहे 1 कप गव्हाचं पीठ. तुम्हाला जर संपूर्णपणे मैदा वापरायचा तरी चालेल, किंवा संपूर्णपणे गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. आता या गव्हाच्या पीठ आणि मैद्यामध्येच आपल्याला घालायची 1 चमचा पिठी साखर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, 1 चमचा बेकिंग पावडर घालायची ज्यामुळे नान छान खुसखुशीत होतो, आणि पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घालायचा. आता याला चाळून घ्यायचं आहे. असं सगळं एकत्र करून चाळल्यामुळं काय होतं की आपली जी बेकिंग पावडर किंवा सोडा आहे या मैद्यामध्ये आणि पिठामध्ये चांगला एकजीव होतो, व्यवस्थित मिसळला जातो, आणि त्यामुळं मग नानसुद्धा छान खुसखुशीत होतं. तर याला आपण चाळून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप दही. दही खूप आंबट नसलं पाहिजे. आता याला दह्यामध्ये आधी चांगलं मळून घ्यायचं आहे. हे पीठ या दह्यामध्ये आधी भिजवायचं, म्हणजे आपल्याला वरून पाणी किंवा दूध आपण जे वापरतो त्याचा अंदाज येईल. तर दह्यामध्ये याला भिजवून घेतलं. आता इथं मी कोमट दूध वापरते. 1.5 कप दूध घेतलं आहे. मी तुम्हाला शेवटी सांगेन की मला एकूण किती दूध लागलं. आता यामध्ये आपण चपातीला कशी कणिक मळतो, खूप घट्ट नाही किंवा खूप सैल नाही, तसंच याला मळून घेऊयात. इथं दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल, पण ते पाणी कोमट घ्या. तर आपण याला दुधामध्ये चांगलं भिजवून घेतलेलं आहे. आणि हे पीठ भिजवण्यासाठी मला 1 कपाला थोडंसं कमी दूध लागलं. आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, 1-2 चमचे. तर हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं, कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तेल लावून याला एक 5 ते 7 मिनिटं तेलासोबतच चांगलं मऊ मळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला याला दुधात मळा, फक्त भिजवून घ्या, आणि चांगलं भिजलं की मग तेल लावून 5 ते 7 मिनिटं मळून घ्या. तेल लावून याला मी 5-7 मिनिटं चांगलं मळून मऊ करून घेतलेलं आहे. आणि हे पीठ आपलं आता छान मऊसूत झालं आहे. आता याला परत थोडंसं तेल लावू. तर पीठ बघा, आपण खूप जास्त घट्ट ठेवलं नाही किंवा अगदीच सैलसर केलेलं नाही आहे. आता माझ्याकडे कॉटनचा कपडा आहे, त्याला मी थंड पाण्यामध्ये बुडवून घट्ट पिळून घेतलं आहे. हा याच्यावर झाकून याला 2 तास भिजत ठेवूयात. तर नानसाठीचं पीठ भिजून 2 तास झालेली आहेत. याला मी कापडामध्ये गुंडाळून ठेवलं होतं, ज्यामुळं काय होतं की पीठ सुकलं जात नाही, त्याला चिरा पडत नाही, आणि पीठ एकदम मऊसूत झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता याला परत थोडंसं तेल लावून परत मळून घ्यायचं आहे. तेल लावून मळून घेतलं. आता याचे पेढे करायचे आहेत. तुम्हाला जेवढा नान हवा त्याप्रमाणे याचे उंडे करून घ्या. इथं मी साधारण हॉटेलमध्ये मिळतो तेवढ्या साईजचा नान करणार आहे. चपातीला घेतो तेवढ्या साईजचे उंडे करून घेते. तर आपण याचे उंडे करून घेतलेले आहेत. आता पोळपाटावर थोडासा मैदा टाकायचा आणि याला लाटून घ्यायचं. असं अर्धवट लाटलं की यावर थोडेसे काळे तीळ किंवा कलोंजी घालायची. कलोंजी म्हणजे कांद्याच्या बिया. याला थोडंसं असं प्रेस करायचं. त्यासोबत थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली, आणि याला परत लाटून घ्यायचं. लाटत असताना काय करायचं माहिती आहे का,
शक्यतो याला असं एकाच बाजूने लाटायचं, उलटून लाटायचं नाही. असं थोडंसं उभट लाटून घेतलं की मग अगदी नानसारखा आकार देता येतो. किंवा अगदी तुम्हाला वाटलं की उभट नको आहे तर गोलसुद्धा लाटू शकता. तर नान भाकरी इतका जाड नसतो, पण चपातीपेक्षा पातळसुद्धा नसतो किंवा चपातीसारखा नाही, तर चपातीपेक्षा थोडासा जाडच ठेवायचा आहे. तर इथं मी नान लाटून घेतलेला आहे. आता याला भाजायचं आहे. तर आता भाजताना आपल्याकडे घरी काही तंदूर नसतो, त्यामुळे आपल्याला नॉनस्टिक नसलेला तवा वापरायचा आणि शक्यतो ज्याला हँडल आहे आणि शक्यतो हँडल असलेला तवा वापरा. लोखंडाचा तवा असेल तर उत्तम, नाही तर ॲल्युमिनियमचा तवासुद्धा तुम्ही वापरू शकता. तर लोखंडी तवासुद्धा जर तुम्ही त्याच्यावर चपात्या करत असाल रोज रोज, तर तो बऱ्यापैकी त्याला तेलाचा एक थर आलेला असतो, त्यामुळे तो तवा अगदी चांगला घासून घ्या. तो नॉनस्टिक त्याचं जे कोटिंग आलेलं असतं की ज्यामुळं चपाती चिकटून बसत नाही ते नसावं. मग तुम्ही भाकरीचा तवा वापरला तर उत्तम, कारण शक्यतो भाकरीचा तवा असा थोडा खरखरीत असतो आणि नान त्याला व्यवस्थित चिकटून बसतो. तर तवा आपल्याला चांगला तापून द्यायचा आहे, कमी गरमसुद्धा नको आहे. आता आपण हा जो नान घेतला आहे या बाजूला आपण तीळ लावलेले आहेत आणि या बाजूला ही बाजू अशीच मोकळी आहे. आता आपल्याला या बाजूने नानला पाणी लावून घ्यायचं आहे. ही बाजू आपल्याला तव्याला चिकटवून द्यायची आहे, त्यामुळं या बाजूला पाणी लावायचं आहे. पाणी लावून झालं की तवा चांगला तापून द्यायचा आणि तवा कडकडीत तापला की पाणी लावलेली बाजू तव्यावर अशी खाली करायची. तव्यावर नान टाकला की गॅस आपल्याला एकदम कमी करायचा. थोडासा पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि वरून याला असं दाबून घ्यायचं. याच्या कडा सील करून घ्यायच्या आणि मध्ये मध्ये याला असं दाबायचं, म्हणजे मग नान असा खूप फुगत नाही. याने काय होतं, नान फुगतसुद्धा नाही आणि याच्या जे खालची बाजू आहे ती तव्याला छान सील होते. तर साधारण 1 मिनिट मध्यम आचेवर आपण नान तव्याच्या बाजूने शेकून घेतला. आता गॅस आपल्याला थोडासा मोठा करायचा, हा तवा उलटा करायचा आणि याला असं थोडं थोडं शेकून घ्यायचं. किंवा गॅस एकदम मध्यम ठेवा आणि हा तवा जास्त वेळ तुम्ही ठेवू शकता. तर याच्यावर असे हलके हलके डाग येऊ लागलेले आहेत. त्यासाठी आपल्याला लोखंडी तवा पाहिजे किंवा नॉनस्टिक नसलेला तवा पाहिजे, ज्याला आपला नान अगदी व्यवस्थित चिकटून बसेल आणि आपल्याला असं भाजता येईल. आता तुमच्याकडे जर नाही आहेच लोखंडी तवा किंवा नॉनस्टिक नसलेला तवा, तर सरळ तुम्ही याला काढायचं, चिमट्याने पकडून भाकरी कशी भाजतो तसं भाजून घेऊ शकता. आणि हे बघा आपला नान अगदी मस्त शेकला जातो आहे. थोडासा शेकून घेऊ. तर नान आपला आता दोन्ही बाजूने चांगला भाजून झालेला आहे. वरून याला बटर लावायचं आहे किंवा तुम्ही तूप लावा किंवा बटर नसलेला नानसुद्धा तुम्ही खाऊ शकता. याला बटर लावून घेतलेलं आहे. आता याला खालच्या बाजूने उलथण्याने सोडवून घ्यायचं आणि हे बघा अगदी परफेक्ट टेक्स्चरवर खालूनसुद्धा नान शेकला गेला आहे. फक्त त्याला चिकटवण्यासाठी आधी पाणी लावा आणि परत नान टाकल्यावर बोटांनी थोडंसं प्रेस करून घ्या. तर आपला हा मस्त खुसखुशीत नान तयार झालेला आहे. याला काढून घेऊयात आणि आता आपण गार्लिक नान करून घेऊ. तर गार्लिक नान करण्यासाठी परत आपल्याला पुरी एवढं उंडा लाटून घ्यायचा. तुम्ही हवं तर वरून याला थोडंसं असं पाणी लावू शकता, कारण आपण मैदा लावून लाटलेलं असतं ना त्यामुळं. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे भरपूर असा लसूण. तर इथं मी जवळपास लसूण असा चॉपरमध्ये एकदम बारीक कापून घेतला आहे. त्यातला एक अर्धा चमचा लसूण घातला. गार्लिक नान त्याला लसणीचा खूप मस्त फ्लेवर असतो, असा मस्त स्मोकी फ्लेवर त्या लसणाला येतो. कोथिंबीर, थोडंसं याला दाबून घ्यायचं आणि मग लाटून घ्यायचं. यानंतर मात्र फार मैदा लावायचा नाही. तर याला आपण लाटून घेतलं आहे. आता बऱ्याचदा काय होतं, कडा नीट लाटल्या जात नाहीत कारण आपण मैदा कमी लावतो त्यामुळं. तर याला फक्त असं हाताने असं दाबून घेतलं तरी चालतं. तुम्ही गोल करा, उभट करा, कसाही करा. आता परत आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे. भरपूर पाणी लावायचं. तर नानला आपण पाणी लावून घेतलं आहे. दुसरीकडे आपला तवासुद्धा चांगला कडकडीत तापवून घ्यायचा आहे. पाणी लावलेली बाजू खाली करायची. वरून याला असं बोटांनी दाबून घ्यायचं अशा पद्धतीने, म्हणजे नान खालून छान शेकला जातो, त्याला अगदी परफेक्ट टेक्स्चर येतं आणि चिकटून राहतो. आता आपल्याला गॅस करायचा आहे कमी आणि याला मिनिटभर असंच ठेवायचं. आता एका बाजूने याला मिनिटभर भाजलं. आता यालासुद्धा आपण अगदी तसंच डायरेक्ट आचेवर शेकून घ्यायचं. थोडासा लांब पकडायचा म्हणजे मग तो छान शेकला जातो. अगदी जवळ पकडला तर एकाच जागी जास्त भाजला जाईल. तर याला मी भाजते तर मस्त लसणीचा फ्लेवर येतो आहे. त्याला जशी जशी आच लागते तशी.
तर या बाजूने सुद्धा नान आपला भाजून झाला आहे, लसूणी नान. याला सुद्धा बटर लावायचं आहे. गरम गरम असतानाच बटर लावायचं. तुम्हाला जर पाहिजे तर नान थोडासा जाड केला तरीसुद्धा चालेल, तरीसुद्धा तो छान खुसखुशीतच होतो. तर आपला हा सुद्धा नान तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण सगळे नान करून घेऊ. तर अशा पद्धतीने आपण खुसखुशीत बटर नान तयार केले. इथं आपण मैदा आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिळून वापरलेलं आहे. पण जर तुम्हाला संपूर्णपणे मैदा किंवा संपूर्णपणे गव्हाचं पीठ वापरायचं असेल तरीसुद्धा चालेल. बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, दूध, दही जे काही घातलं त्याचं प्रमाण अगदी असंच राहणार आहे. फक्त नॉनस्टिकचा तवा चालणार नाही. असा तवा घ्या की ज्याला चपाती चिकटून बसते. भाकरीचा तवा असेल तर उत्तम. तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.